नमस्कार मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे. आज आपण उत्क्रांतीचे पुरावे कोणकोणते ते अभ्यासणार आहोत. उत्क्रांतीचे पुरावे एकूण 6 आहेत. त्यापैकी पहिला पुरावा आहे बाह्यरूपीय पुरावे. बाह्यरूपीय पुरावे म्हणजे प्राणी बाहेरून कसा दिसतो त्यानुसार प्राण्याचे आणि वनस्पतीचे तुम्हाला चित्र दिसत आहे, त्याचे नीट निरीक्षण करा. बघा, वरील प्राण्याचे जे चित्र आहे त्याच्यात तुम्हाला त्या प्राण्याची तोंडाची रचना, डोळ्याची रचना किंवा डोळ्याची स्थान, नाकपुड्या, तसेच कानाची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात दिसत आहे. तर वनस्पतीचे निरीक्षण केले असता पानाचा आकार, त्यामधली शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना हे समान वैशिष्ट्य वनस्पतीत आहेत. यावरून हेच सूचित होते की त्याचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे दिसतात. दुसरा आहे पुरावा शरीरशास्त्रीय पुरावे. आकृतीत तुम्हाला मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर दिसतो. या चारीमध्ये कोणतेही साम्य नाही, परंतु त्यांचा उपयोगही वेगवेगळा आहे. परंतु प्रत्येक हाडाच्या रचनेत, हे बघा, इथे 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 आणि इथे, आणि त्यानंतर हाडाच्या जोडणीमध्ये या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी हे साम्यता दिसून येते. याचा अर्थ असा की यांचे पूर्वज एकच होते असं सिद्ध होते. तिसरा पुरावा आहे अवशेषांगे. अवशेषांगे म्हणजे सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाही, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. प्राण्यामध्ये एखादा अवयव किंवा इंद्रिय एखाद्या प्राण्याला उपयुक्त असतो तर एखाद्या प्राण्याला उपयुक्त नसतो. एखाद्या सजीवात असा अवयव त्या सजीवात जरी कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी तो अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवत करणाऱ्या प्राण्यासाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहे. माकडहाड, अक्कलदाढ, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. चौथा पुरावा आहे पुराजीव विषयक पुरावे. जीवाश्म विज्ञान. कोट्यावधी वर्षाच्या पूर्वी पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाळले जातात. या सजीवाचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. त्यांना जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्याचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्याच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 12 हा किरवतात तेव्हा त्याचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्याच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बन वयमापन असे म्हणतात. कार्बनी वयमापनचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. अशा तंत्राद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवाबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो. अपृष्ठवंशीय प्राण्यापासून सरीसृप, उभयचर मत्स्य,
त्यापासून सरीसृप व सरीसृपपासून पक्षी, सस्तन हे प्राणी तयार झाले. हे शास्त्रज्ञ आहेत विलार्ड लिबी यांनी कार्बन वयमान पद्धती शोधून काढली, म्हणून यासाठी त्यांना 1960 मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. या कार्बन पद्धतीने काढलेली विविध पदार्थाची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. पाचवा क्रांतीचा पुरावा आहे तो म्हणजे जोडणारे दुवे. आकृतीमध्ये तुम्हाला पॅरिपॅटस नावाचा प्राणी दिसत आहे. या पॅरिपॅटस या प्राण्यामध्ये वलई प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पॅरिपॅटस हा ॲनलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. त्यानंतर डकबिल प्लॅटिपस हा प्राणी दिसत आहे तुम्हाला. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्ध ग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. आणि हा प्राणी लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्साद्वारे श्वसन करतो. याचं नावच आहे लंगफिश. लंग्स म्हणजे फुफ्साद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. 6वा पुरावा आहे तो म्हणजे भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. बघा आकृतीत तुम्हाला विविध अवस्थेतील भ्रूण दिसत आहे. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. बघा निरीक्षण करा. या तिन्ही स्टेजचे आपण निरीक्षण केले असता हे सर्व प्राणी आपल्याला तिसऱ्या स्टेजमध्ये वेगवेगळे दिसतात. परंतु पहिली जी स्टेज आहे त्या पहिल्या स्टेजमध्ये सर्व प्राणी एकसारखे दिसतात. या प्राण्यामध्ये आपल्याला साम्यता दिसून येते. याचाच अर्थ असा की यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देतात. हे अशा पद्धतीने हे सर्व 6 उत्क्रांतीचे पुरावे आहेत.